येण्याचं सार्थक नाही. सुंदर फार सुंदर आहे आणि अप्रतिम आहे. त्या बाईने सांगितलं, माझा चिमुकला 9 ते 10 वर्षाचा पोरगा जर ज्ञानेश्वरी गाथा किंवा ज्ञानेश्वरी गीता पाठ करत असेल याच्यामध्ये माझं श्रेय काहीच नाही आहे. पण एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो. त्या बाईने सांगितलं, जेव्हा हा मुलगा माझ्या गर्भामध्ये होता तेव्हा 9 महिने 9 दिवस मी फक्त एकच काम केलं, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केली. त्याचा परिणाम माझ्या पोटी असा हिरा जन्माला. पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चेन अपार सवित सुखसागरे स्विन परे ब्रह्मणे यशचेताः. ज्यांच्या घरामध्ये चांगली मुलं जन्माला येत असतात ते आई धन्य असते, जननी कृतार्था. ते कुळ धन्य असतं, कुलम पवित्र. त्यांच्या येण्याने ते पृथ्वी धन्य होत असते. वसुंधरा पुण्यवती चेन अशा सात्विक गुणांचा हरिक समाज करतो. यात काय नवल आहे, महाराज बोलताय त्यांचा हरिक भगवान परमात्मा ही करतो. अनुष्ठान करा ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं, अनुष्ठान करा गाथेचं. अनुष्ठान केल्याशिवाय घरामध्ये सात्विक मुलं जन्माला येत नसतात. हे वाक्य आपल्या हृदय पटलावरती कोरून ठेवा. भविष्यामध्ये मुलगा बिघडला किंवा मुलगी बिघडली, दोष त्यांना देऊ नका. गर्भामध्ये असताना आपण काय करत होतो याचं ऑब्झर्वेशन करा. स्वतःच्या जीवनाचं तपासा, आपला उत्तर भेटून जाईल तुम्हाला. गर्भावरचे संस्कार काय परिवर्तन करू शकतं याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण काल परवा घडलेलं आहे, आनंदीचं आहे. गर्भवती स्त्रीने कधी वाईट दृश्य पाहू नये, गर्भवती स्त्रीने कधी वाईट ऐकू नये, वाईट बोलू नये. परिणामतः मुलांवरती त्याचा परिणाम होत असतो. ही काळ्या दगडावरची रेष आहे. सात्विक मुलाला जन्म द्यायचा असेल, आजही संतांचे शब्द आपल्याला प्रेरणास्त्रोत आहे आणि प्रेरणादायी आहे. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान अतिशय सुंदर आहे महाराज. आपण जोपासत नाही हा भाग वेगळा आहे. अलीकडच्या काळामध्ये मोबाईलमध्ये वाहणारी माणसं आपलं कधी काही इंटरनेटवर आपण ज्ञानेश्वरी उघडणार, कधी गाथा उघडणार आणि कधी वाचणार. आपल्या त्याचं महत्व नाही. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेले संत आणि त्यांचं वाङ्मय आज इंटरनेटवरची लोक वाचतात याचं भान नाही आम्हाला. आम्ही त्या सोशल मीडियाचा वापर फक्त आमच्या स्वतःचे फोटो टाकण्यामध्ये घालवतोय, बाकी दुसरं काहीच काम नाही आम्हाला. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही कुठे आहोत, काय करतोय, कुठे फिरायला गेलो, काय गेलो, फक्त याचेच फोटो आम्ही टाकण्याची आम्हाला घाई आहे, बाकी काहीच नाही. याच्याकरता असतो मोबाईल, याच्याकरता सोशल मीडिया वापरतात तुम्ही. सोशल मीडिया इतका सुंदर काळ आहे. बेलखेड मधला एक मुलगा किंवा एक मुलगी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रसिद्ध होऊ शकते, घराघरापर्यंत पोहोचू शकते. तुमचं एक वाक्य, तुमचा 1-2 मिनिटाचा व्हिडिओ आणि 2 मिनिटाचं एखादं वाक्य तुम्हाला देशात प्रसिद्ध करू शकते. इतका सुंदर तो आहे, इतका चांगला आहे. फक्त त्याचा वापर आम्ही कोणत्या पद्धतीने करतो हे आपल्यावर त्याचा व्यक्तिगत भाग आहे. चांगला वापर केला तर नक्कीच आपण देशात प्रसिद्ध होऊ शकतो, पण आपण तसं करत नाही. आम्हाला इतकं त्याचं अलीकडच्या काळात एखाद्या शहरामध्ये अभिनेता येतो, अभिनेत्री येते, त्याला पाहण्याकरता किंवा तिला पाहण्याकरता कुटुंब गर्दी असते तरुणांची. नुसतं गर्दी नाही तर त्या गर्दीमध्ये घुसून तिच्यासोबत एखादा सेल्फी तरी काढावा अशी काय मनामध्ये भानसा निर्माण होते काही माहिती नाही आहे. घुसतात त्या गर्दीमध्ये आणि त्या मुलीसोबत त्या अभिनेत्रीसोबत एखादा फोटो तरी काढून घरी येतात असते. आणि फोटो काढू समाधान नाही की स्टेटस वरती ठेवतात आणि खाली वाक्य लिहितात, अमुक अमुक अभिनेत्री सोबत भेटीचा आलो. माझा प्रश्न असा आहे,
की त्या अभिनेत्रीचा किंवा ज्या अभिनेत्याचा फोटो त्यांनी टाकला तो माणूस तुला ओळखतो का की ती बाई तुला ओळखते का हा माझा प्रश्न आहे. त्याचा तुला काही संबंध नाही आहे. श्रीमंत माणसाचा किंवा प्रसिद्ध असलेल्या माणसाचा आपल्या स्टेटसवरती आपण फोटो ठेवला आपलं मोठे पण होत नसते. गैरसमज दूर करा. आपण मोठे नसतो. मोठ्या माणसाचा फोटो सोबत आपण आपल्या स्टेटसवरती टाकला आपण मोठे होत नसतो. स्वतःच कर्तृत्व इतकं महान बनवा की लोकांनी तुमचे फोटो स्टेटसवरती ठेवले पाहिजे. याला पुरुषार्थ म्हणतात. हे कधी करणार तुम्ही? तुमचं वय निघून गेल्याच्या नंतर हे लाचारी किती दिवस करणार? किती दिवस लोकांना मोठे करणार? तुम्ही स्वतःला मोठं करण्याकरता प्रयत्न करणार. स्वतःचं आयुष्य प्रकल्प बनवणार का नाही? का संपूर्ण आयुष्य लोकांना मोठं बनवण्यामध्ये किंवा मोठ्यांना म्हणण्यामध्ये तुम्ही आयुष्य घालवणार का? अर्धेवाणी तुम्हाला बुद्धी दिली त्या बुद्धी कौशल्याचा वापर करा आणि आपल्या बुद्धी कौशल्य स्वतःला प्रूव्ह करा, स्वतःला सिद्ध करा. हे वाक्य बोलतो का कॉलेजमध्ये शिकणार आणि युवकांनी युवती माझ्या समोर आहे म्हणून मला हे स्फूर्त म्हणून बोलतो मी. 5 वर्ष विद्यार्थी अवस्थेचा कालावधी जो आपला असतो ना 5 वर्षात डिप्लोमा करण्याचा एका तत्वज्ञानी माणसाचं वाक्य आहे. मी ऐकलं 5 वर्ष विद्यार्थी अवस्थेतली माणसाने गाढवासारखा अभ्यास केला ना पुढचे 50 वर्ष तो राजासारखा आनंदाने जगू शकतो. पण विद्यार्थी अवस्थेतले 5 वर्ष त्यांनी राजासारख्या जर झोपा काढल्या ना पुढचे 50 वर्ष त्याला फक्त रडावं लागतं. दुसरं त्याला कोणतंच फक्त रडावं. आयुष्य खूप बिकट असतं. दुसऱ्याच्या भरोशावर आयुष्य जगू नका. स्वतःला प्रूव्ह करा, स्वतःला सिद्ध करा. एखादी मुलगी कॉलेजमध्ये शिकण्याकरता गेली डिप्लोमा पूर्ण करण्याकरता आई वडिलांचं खूप स्वप्न असतं. आई वडिलांना असं वाटतं माझी मुलगी IPS झाली पाहिजे, डॉक्टर झाली पाहिजे, ग्रॅज्युएट झाली पाहिजे, काहीतरी मोठी झाली पाहिजे. का भविष्यात तिला चांगलं स्थळ भेटलं पाहिजे. शेतामध्ये जाऊन तिला काम करण्याचं काम नको पडायला. हे आई वडिलांचं स्वप्न असतं. आणि मुलगी 4-5 वर्ष बाहेर राहून घरी परत कशी झाली कोणता डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला नाही, कोणती डिग्री प्राप्त केली नाही तेव्हा तिचं लग्न करताना आई वडील खूप चिंता करतात तिच्या भविष्यात. आणि तिची चिंता म्हणून लग्नामध्ये तिला अंग सप्रेमेट प्रेझेंट म्हणून आमच्या भागामध्ये त्या मुलीला शिलाई मशीन भेट देतात आई वडील. शिलाई मशीन मग पोरगी शिलाई मशीन घरी घेऊन जाते आणि दिवसभर गृहिणी म्हणून त्या शिलाई मशीन बसायचं आणि पाय खाटावर दिवसभर. आणि काही दिवसांनी त्या घरावर पाठी लागते इथे पिको फॉल करून. आयुष्यामध्ये हे तरीही जीवन जगताना तुम्ही याला कारणीभूत कोणीच नाही. याला कारणीभूत तुम्ही स्वतः. जे वय अभ्यासाचं होतं आणि ज्या वयात स्वतःला प्रगल्भ करायचं होतं असं आयुष्य फक्त काही तासामध्ये रडल्याशिवाय पर्याय नाही. रडावंच लागेल आयुष्य. आयुष्यावर तुम्हाला अत्याचार सहन करावे लागतील. पती म्हणाल त्याप्रमाणे तुम्हाला आयुष्य जीवन जगावं लागेल आणि तो करेल त्याप्रमाणे अत्याचार तुम्हाला सहन करावा लागेल. उच्च शिक्षित झालेली बाई अत्याचार सहन करायला प्रश्नच येतो. लाल दिव्यात उतरणारी IPS झालेली बाई किंवा कलेक्टर झालेली बाई कोणाचा अत्याचार सहन काय संबंध आहे? त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं आहे, स्वतःला सिद्ध केलं. रडण्याशिवाय तुला पर्याय नाही आयुष्यामध्ये. रडण्याची वेळ येऊन असं वाटत असेल विद्यार्थी अवस्थेचा प्रत्यक्ष अभ्यासात घालवा. जी माणसं जीवनामध्ये असफल राहतात, जीवनामध्ये पाठीमागे राहतात त्यांच्याकरता आव्हान असतं फार मोठं की असफलता ये चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. अरे कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे वाक्य तुमच्यासोबत घेऊन जा. जी माणसं जीवनामध्ये असफल आहे आताही दिनचर्या बदला, आताही आपल्या दिवसाचा कालावधी बदला. नित्य अभ्यास करत राहा. फक्त 2-4 वर्ष अभ्यास करा. तुमच्या प्रगती पथाला कोणी थांबवू शकत नाही. वाईट देतो तुम्हाला विठ्ठल. मनुष्याच्या वाढत्या वयाप्रमाणे परिवर्तन झालंच पाहिजे. परिवर्तन जर त्याच्या जीवनात होत नसेल तर जिवंतपणाचे लक्षण नाही. तो जिवंत असून मेल्यात जाणार. अरे जीवनामध्ये परिवर्तन होणं, बुद्धी कौशल्यात वाढ होणं, कलेमध्ये वाढ होणं, वक्तृत्वात वाढ होणं, गाण्यामध्ये वाढ होणं हे त्याच्या जिवंतपणाचे लक्षण. 30 वर्षापूर्वी जसा तो होता
तसा तो आजही असेल तर समजून घ्या त्याचा संघर्ष पूर्णपणे बदल आहे. जीवन जगताना संघर्षमय जीवन ठेवा, नवनवीन शिकण्याचा प्रयत्न करा. ज्या 2 बोलावर 3 चालीवरती आपण समाधान आणत असाल तर तुमची प्रगती कोणीच करू शकत. तुम्ही जसे 30 वर्षापूर्वी होता तसे आजच असणार. प्रगती पथावर जायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. जगद्गुरु तुकोबाराय बोलताय माझ्या परमार्थातला संघर्ष चालू होता आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालं. काय परिवर्तन झालं त्यांच्या आयुष्यामध्ये? महाराज बोलताय जगतामधल्या समग्र विषयाबद्दल, या संसाराबद्दल माझ्या अंतःकरणात वैराग्य निर्माण झालं आणि आता मला कशाचंही आकर्षण राहिलं नाही. आकर्षण आहे ते फक्त भगवंताच्या भक्तीचं अभंगाचं प्रकार. आणि उंबरकर साहेब त्यांचं जे काही ठरलं असेल 8 दिवसाचं त्याच्यामध्ये 1000 रुपये वाढवून द्या माझ्यातर्फे. म्हणजे माझ्या पकडत ते कमी करू नये म्हणून तर मला तुमच्यातर्फे वाढवून द्या. जमलं तर खूप छान गात आहे, खूप चांगलं वाजवत आहे. मी नेहमी म्हणत असतो तुम्हाला एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन खरं तर चांगलं रंगत असेल आणि चांगलं होत असेल असं लोक म्हणतील की कीर्तन फार छान झालं, तर कीर्तनकाराचं याच्यामध्ये काही श्रेय नाही आहे. तिथे उपस्थित असणारे गायक वादक चांगले होते म्हणून कीर्तन चांगलं झालं. एकाच उत्तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. काय वाजवलं काय पण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. विठ्ठल नारायणच्या प्रेमास्पदी सगळी माणसं आली महाराज मोठी माणसं चांगली साथ करताय, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. महाराज बोलताय माझा संघर्ष चालू होता आणि त्या गोष्टी करता चालू होता ती गोष्ट मला साध्य झाली. मान प्रतिष्ठा पैसा सौंदर्य हे जेवढं काही समाजामध्ये विषय भरकटलेले आहेत ना या सगळ्या विषयांबद्दल मला आता आकर्षण राहिलं. मला संसाराचा
किंचितही आकर्षण राहिलं नाही. माझ्या रोमारोमामध्ये, माझ्या प्रत्येक कणाकणामध्ये, रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये ब्रह्मानंद ठसावला आणि भक्तीच्या ओढीला मी लागतो. हे माझ्या जीवनाचं परिवर्तन आहे. भक्ती क्षेत्रामधला उच्चतम अनुभव जगद्गुरु तुकोबांनी प्राप्त करून घेतला. ज्या विषयाची आवड आम्हाला आहे त्या विषयाबद्दल महाराज पूर्णपणे त्यांना विसर पडला. हे महाराजांच्या जीवनातली क्रांती आहे. ऐका, संसारातल्या विषयाबद्दल विसर पडल्याशिवाय भगवान परमात्मा प्राप्त होत नसतो. हा आध्यात्मिक विश्वातला सैद्धांतिक विचार आहे. संसार आपला चालू आहे आणि आपण परमात्म्याच्या भेटीची ओढ निर्माण करत असाल असं शक्य होत नाही. पूर्णपणे देशाची धर्माची सेवा करण्याकरता आणि भगवंताच्या प्राप्ती करता स्वतःला वाहून द्यावं लागतं, झुकून द्यावं लागतं, तेव्हा त्याला ती गोष्ट प्राप्त होत असते. या भारत देशामध्ये 500 वर्षाची तपश्चर्या जर फळाला आली असेल आणि अनेक लोकांच्या मनातल्या भावना जर पूर्ण झाल्या असेल आणि 22 जानेवारीचा दिवस या भारतवासियांनी दिवाळी म्हणून जर साजरा केला असेल, प्रभू रामचंद्राच्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने, याला कारणीभूत आदरणीय पंतप्रधान साहेबांच्या जीवनातला त्याग आहे. हे मान्य सर्वस्व जीवन झोकून दिलं त्या गोष्टी करता. स्वतःच्या जीवनामधल्या कोणत्या आकांक्षा नाही, अपेक्षा नाही आणि कोणत्या इच्छा नाही. मी कोणाचं समर्थन करत नाही आहे आणि मला कोणाचं काही घेणं नाही आहे. सत्ता कोणाची येऊ, सत्ता येत राहते, जात राहते, हा काळाचा ओघ असतो. तो प्रश्न महत्वाचा नाही. पण भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात नाव लिहून ठेवावं असं कार्य आपल्या सर्वांच्या डोळ्यात येतच झालं. असं कार्य कारण का आता आपला भारत देशच नाही तर संपूर्ण विश्व फक्त अयोध्याच्या मंदिराकडे वाटचाल करते आहे. अरे ताजमहल की बात अब पुरानी हो गई, ताजमहल की बात अब पुरानी हो गई क्योंकि दुनिया अब अयोध्या की दीवानी हो गई. आता भारतवासियांच्या मनामध्ये एकच स्वप्न आहे, मरणाच्या एक क्षण पूर्व फक्त एकदा प्रभू रामचंद्रा दर्शन घ्यायचं आणि योग्य डोळ्याने ते मंदिर बघायचं आणि मगच मरायचं. हे सर्वांच्या मनातल्या भावना आहे. तुम्हाला सर्व माता भगिनी सांगतोय की आपल्या पतिदेवांकडे आपल्या घरी कशाचाच आग्रह करायचा नाही, ना चिखलदरा नाही, ना गोवा नाही, ना काहीच नाही. मग एकच आग्रह करायचा, मरणाच्या एक क्षण पूर्व मला प्रभूचं मंदिर दाखवाकडे, बाकी माझी कोणती अपेक्षा नाही, एवढा आग्रह करत जा. जर तुम्हाला पैसे त्यांनी नाही दिले तर त्या खिशातले चोरत जा. तशा तुम्ही चोरतात मला माहिती आहे, पण तरी आणखी जास्त चोरत जा. साखरेच्या त्या पावडरच्या डब्यात पुढे ठेवत जा, त्या पत्ती असते, पावडर असते, ठेवत जा कुठे लागू, जमा करा, त्याचा साठा करा, तयार करा. सांगा तुमच्याकडे नसेल तर आपल्याकडे आहे, एवढे पैसे पण झाले जाण्या येण्याकरता, फक्त माझ्या सोबत चला आणि एकदा देवाचं मंदिर दाखवा. इतकं सुंदर झालं. आणि या जगातल्या कोणत्याच गोष्टी जर होताना त्या माणसाच्या जीवनातला त्याग महत्वाचा असतो. त्यागाशिवाय, संसारातल्या वस्तूंचा त्याग केल्याशिवाय देशाची, धर्माची, भगवंताची सेवा घडू शकत नाही. हे काळ्या दगडावरची रेष आहे, त्याग करावा लागतो. यथा म्हणजे गोपिकांना, भागवतामध्ये त्या गोपिकांचं उदाहरण आजही दिलं जातं. त्याचं एकमेव कारण, गोपिकांसारखं प्रेम कृष्णावरती जगात कोणीच केलं नाही. काय प्रेम केलं नाही. भगवान कृष्ण गोकुळ सोडत असताना इतक्या रडल्या त्या गोपिका, नैनीच्या उदकाने विजली धरली, इतक्या रडल्या, आपल्या आसवांनी खालची पृथ्वी उडी धरली, त्यांच्या इतक्या रडत होत्या. एकमेव भगवान कृष्णावरती प्रेम केलं त्यांनी, दुसरं त्यांच्या हृदयात काहीच नव्हतं. अंतःकरणामध्ये जागा होती फक्त कृष्णाबद्दल. त्यांच्या अंतःकरणात कशात थारा नाही, पद नाही, पैसा नाही, प्रतिष्ठा नाही, सौंदर्य नाही, काहीच नाही. भगवान कृष्ण रात्रंदिवस त्याचं भजन. बड़ी मुश्किल से नरतन मिला है, क्या पता फिर किधर जाएगा. बड़ी मुश्किल से नरतन मिला है, क्या पता फिर किधर जाएगा. कृष्ण कहने से श्याम कहने से, तुम्ही मला सर्वांनी साथ द्या. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भरते उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भरते उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा,
तरी जाएगा पार भव से उतरी जाएगा। त्या गोपिका फक्त कृष्णाचं सारखं भजन करत होत्या, हा त्यांच्या जीवनातला त्याग म्हणून यथाव्रज गोपिकांना ऐकायचं तुम्हाला। त्याच्या मुरलीचा स्वर त्याच्या कानावरती पडला ना गोपिकांच्या, इतक्या वेड्या व्हायच्या महाराज त्या की घरातल्या सगळ्या कामधंदांना विसरून जायच्या, संसारातल्या सामान्य काम विसरायच्या। हे नवल नाही आहे, हे आश्चर्य नाही, पती सुद्धा विसर पडला, आपल्या मुलाबाळांचा त्यांना विसर पडायचा। बाळा स्तनदेव विसरली नाही, आई आपल्या मुलांना दुग्धपान करण्याकरता विसरून जात होत्या, मुलांना तसंच पाण्यामध्ये टाकून कृष्णाच्या भेटी करता जात होत्या। एवढा त्याग, संसारातल्या संपूर्ण गोष्टींचा त्याग केल्याशिवाय तो आपला स्वीकार नाही करत आणि तो प्राप्त होत नाही। किती गोड महाराज भगवंताच्या एका मुरलीचा स्वर इतका वेड्या करायच्या त्यांना। तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला का, विवळ झाले अंतकरणी, मी घरधंदा विसरले, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, आहारे सावळिया कैसी वाजवली, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, आहारे सावळिया कैसी वाजवली। त्याच्या मुरलीचा स्वर कानावरती पडताना ऐका, गोपिकांना संसारात काही आठवत नव्हतं, हाच ज्यांच्या जीवनात त्या म्हणून यथार्थ गोपिकांना संसारी जीवनामधल्या तुच्छ विषयाचा त्याग झाल्याशिवाय भगवान परमात्मा प्राप्त होत नाही। अंगी ब्रह्माचा ठसावला असं जीवनामध्ये भक्ती क्षेत्रामधला उच्चतम अनुभव प्राप्त होत नाही। ऐका, आणि हा अनुभव प्राप्त होण्याकरता जीवनामध्ये वैराग्य धारण करावं लागतं। स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज ज्यांनी वारकरी शिक्षण संस्था 1917 मध्ये निर्माण केली, आदरणीय चौखंडे महाराज उपस्थित आहे या ठिकाणी, त्यांना कल्पना आहे, आमच्या संस्थेचे विद्यार्थी आहे। ज्या संस्थेने 100 वर्षाची परंपरा आज तागायत महाराष्ट्रामध्ये आधुनिक चालू आहे, ही त्यागाच्या तत्वावरती उभारलेली संस्था आहे, लक्षात राहू द्या। नगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेला तर अशी मशीन तयार झाली, इकडनं ऊस टाकला तिकडं साखर बाहेर पडते अशी मशीन आहे। शेगाव संस्थान जर तुम्ही गेला अशी मशीन आहे। किती लोक जेवण करण्याकरता येऊ द्या, अन्नदान कधी कमी होत नाही का, मशीन अशी त्यांनी तयार केली, गव्हाचं पीठ टाकायचं, पाणी टाकायचं, पटापटा मिनिटाच्या मिनिटामध्ये लगेच बाहेर पडतात। पोळ्या करण्याकरता कोणत्या बाईची गरज नाही, कोणत्या माणसाची आवश्यकता नाही, अशी मशीन आहे। आता शेगाव संस्थान आणखी मशीन तयार करण्याच्या भांगडीत दिसते मला। इथून पुढे जर लोक असे वाढत्या स्वरूपाचे असते
तर कणिक आणि हे टाकायचं नाही, पाणी टाकायचं नाही. माणूस आला की सरळ मशीनवर टाकून द्यायचं, जेवण करून बाहेर पडला. काही सांगता येत नाही ना कशी मशीन निघल आणि कोणत्या मशीन मध्ये घुसावं लागलं काही सांगता येत नाही. तिथली व्यवस्था पाहताना डोळे भारावून जातात. व्यवस्थापन कौशल्य कशाला म्हणतात? व्यवस्थापन कौशल्य साहित्याचा शब्द आहे. व्यवस्थापन कौशल्य कोणती वस्तू कुठे ठेवल्याच्या नंतर त्या गाभाऱ्याला, त्या घराला, त्या जागेला शोभा येत असते, याला व्यवस्थापन कौशल्य म्हणतात. हे फार कमी लोकांकडे असते. घरातली वस्तू कुठे ठेवल्याच्या नंतर घराला घरपण येतं अशी गृहिणी लाखात एखादी असते. नाही सर्वांना हे समजत नाही कोणती वस्तू कुठे ठेवतात, कोणती वस्तू कुठे ठेवते. पण ते गृहिणी अतिशय बुद्धी कौशल्यवान आहे. तिला व्यवस्थापन कौशल्याचा अभ्यास आहे. ती बरोबर वस्तू ठेवते आणि तिच्या वस्तू ठेवल्याने घराला घरपण येतं. आलेला माणूस इतका प्रसन्न होतो, इतका आनंदी होतो की त्याला असं वाटतं की आपण जणू काही एखाद्या मंदिरातच प्रवेश केला. त्याला व्यवस्थापन कौशल्य म्हणतात. व्यवस्थापन कौशल्य कसं असावं हे सेगाव संस्थांचा आदर्श संपूर्ण जगातील घ्यावा. इतकं सुंदर महाराजांचं जीवन, इतकं सुंदर करतात संपूर्ण जगात. नुसतं महाराष्ट्राने नाही, नुसतं देशाने नाही, तर संपूर्ण विश्वाने त्यांचा आदर्श घ्यावा. इतकी सुंदर शांतता आणि इतकी सुंदर व्यवस्था असते. फार सुंदर आहे. पण तुम्ही जर पुणे जिल्ह्यामध्ये गेले तर स्वानंद निवासी सद्गुरू जोग महाराजांनी माणसं बनवण्याचा असा कारखाना निर्माण केला. गावातला अनपढ अशिक्षित मुलगा संस्थेत नेऊन टाका. आळंदीच्या 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तो आदर्श कीर्तनकार म्हणून बाहेर पडतो. हे क्रांती भारतीय शिक्षण संस्थेचे आहे. आणि 8वी 9वी आणि 10वी नापास असणारे महाराज आणि ते शिकून आलेले ते वक्ते एज्युकेटेड लोकांच्या समोर अस्खलित मराठीमध्ये सुंदर भाषण करतात, वक्तव्य करतात. लोकांच्या पुढे न घाबरता आणि काही मनामध्ये कोणता संदेह न आणता बिनधास्त बोलतात. ही क्रांती हे फक्त भारतीय शिक्षण संस्था करू शकते. तुम्हाला सोपं वाटतं का? माईक समोर उभं राहून हजारो लोकांपुढे निर्भीडपणे बोलायचं इतकं सोपं वाटतं का? हे खूप अवघड गोष्ट आहे. ही सोपी गोष्ट नाही. अरे 2 शब्द बोला म्हटलं नाही, एखाद्या माणसाला 2 शब्द बोला साहेब. गावकरी मंडळी लवकरात लवकर कीर्तन करता या, असं बोला, असं बोलण्याकरता धाडस होत नाही लोकांचा. नाही तुम्ही बोला, तुम्ही बोला का? हिंमत नाही, धाडस नाही, निर्भीडपणा प्राप्त होत असतो. हे फार कमी लोकांना जमतं आणि ते आमची संस्था करत असते. माणसं घडवतात मला. एक विधायक आमदार स्वतःचा प्रचार करण्याकरता बाहेर पडला. पण हे लोक कुठे काय बोलतील याची काही शाश्वती नाही. बाहेर पडला आणि लोकांना म्हणतोय मला फक्त तुम्ही यावर्षी निवडून द्या. जर तुम्ही मला निवडून दिलं तर तुमच्या गावातल्या प्रत्येक इच्छा मी पूर्ण करतो असा शब्द आहे तुम्हाला आपला. फक्त मला निवडून द्या. गावातले माणूस उठला, तो म्हटला साहेब गावात काही अडचण नाही आहे, फक्त एक उणीव आहे. काय उणीव आहे? गावात जर माणूस पावसाळ्यात जर मेला तर जाळण्याकरता मशानभूमीचा पत्राचं सेट नाही आहे. एक मशानभूमी जर तुम्ही बांधून दिली ना, आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या, बाकी मला काहीच नको. यांनी म्हणावं ना, अरे काय व्यक्त करतोय, बांधून देऊ असं म्हणावं ना. हा काय म्हटलं माहितीये? मला फक्त निवडून द्या. तुमच्या गावात एक मशानभूमी काय तुमच्या प्रत्येकाच्या घरात बांधून देतो म्हणे मशानभूमी. अरे तू बोलतो काय? तुझा बजेट काय? काय विचार कुठे निघून ठेवला महाराष्ट्र? हे असे बधीर लोक आमचे आमदार खासदार आहे. काय करावं? नाविलाज आमचा नाविलाज आहे. त्यांना बुद्धीचा काही पत्ता नाही, त्यांना कुठं काय बोलावं माहिती नाही. अशांना निवडून आम्ही विधानसभेत बसून देतो. हे आमचा मूर्खपणा आम्ही ठरवलं. तशी वारकरी संप्रदायाची धुरा योग्य चालण्याकरता व्याजवादी महत्वाची आहे, तसं देशाचं सूत्र योग्य चालण्याकरता शासकीय गादी फार महत्वाची आहे. राजगादी खूप महत्वाची. जेव्हा राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित आणत असते तेव्हा या देशामध्ये राम मंदिराचं उभारणी होत असते. लक्षात ठेवायचं. तसं होत नाही. हे सगळं होण्याकरता राजगादी खूप महत्वाची आहे. हिंदुत्व टिकवण्याकरता, जाहीर आणि कीर्तन प्रवचन करण्याकरता आणि आमच्या मुलीवरती पुन्हा असा दिवस येऊ नये की आमच्या मुलीबाळीवरती अत्याचार जर झाले सुरू तर भविष्यामध्ये हिंदूला जगणं फार कठीण होईल. ते लक्षात ठेवत आहे. एवढ्या स्वच्छ अंतकरणाने सध्या आमच्या मुली कॉलेजला जाऊ शकते, येऊ शकते. 400 वर्षाचा कालावधी आधीचा पहा. मराठ्यांचा इतिहास वाचा. 19 फेब्रुवारी हा दिवस उजाडला
आणि महाराष्ट्राचा बुलंदवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि महाराष्ट्राचा लोकांनी श्वास मोकळा सोडला. जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाच नसता, त्यांनी केलेली क्रांती आज आपण आनंदाने या सभामंडपात बसलेलो आहे ना, ही छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती आहे या महाराष्ट्रामध्ये. जर राजाचे पाय आले नसते, आम्ही आज या ठिकाणी बसलो नसतो. कोण होता मला राजा ऐकायचा तर मला ऐका. भवानी मातेचा लेक तो मराठांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. अरे कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि कोणी आडवा येत असेल तर त्याला हिंदूची जात दाखवा, असा अभिमान त्यांनी सांगितला छत्रपती. त्यांनी त्यावेळेस क्रांती केली, अनेक 18 प्रकार जातीचे लोक एकत्रित केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी ही श्रींची इच्छा म्हणून त्यांनी पूर्ण केलं. स्वराज्याचं स्वप्न त्यांनी आपल्या आईच्या गर्भातच पाहिलं होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याकरता त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. छत्रपती शिवाजी महाराजच्या मराठातली माणसं विचार करत चालाय गोष्टीचा. मला तुम्हाला कोणालाही कुठेही तुमच्या विचाराला बाजूला न्यायचं नाही आहे, त्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण हिंदुत्वाचा मुद्दा या देशातला फार महत्वाचा आहे. उद्या हिंदूला जर जागा राहिलेली समाजामध्ये तुम्ही कथा कीर्तन करू शकत नाही. स्वानंद सुप्रीमाची सद्गुरु चोख महाराज शिक्षण संस्था निर्माण केली महाराज, आणि कशाच्या जोरावरती निर्माण केली? त्यागाच्या जोरावरती. एकदा नगर जिल्ह्यामध्ये कीर्तन करता गेले महाराज, आणि त्यांनी कीर्तन ठेवलं होतं. तो मनुष्य समोर मोठ्या सिंहासनावरती जाऊन बसला लोकांच्या मधोमध. जो महाराजांनी गळ्यामध्ये विना घेतला, आस्तार उभे राहिले, लोकांच्या मधोमध पाहिलं ते सिंहासन, त्याच्यावरती जाऊन बसला तो श्रीमंत मनुष्य, त्याने कीर्तनाचं नियोजन केलं होतं. जो महाराजांनी सांगितलं, महाराज कीर्तन ऐकण्याची पद्धत नाही आहे, वारकरी संप्रदायाचा नियम नाही आहे, माझी विनंती आहे तुम्हाला, कृपया खाली उतरा. समाजामधून त्या श्रीमंत माणसाला खाली उतरवलं, त्याला प्रचंड राग आला, आणि आपल्याकडे किती पैसा आहे या बोला माहिती नसेल म्हणून तर माझा अपमान करतो ना हा महाराज. घरामध्ये गेला, अनेक पैसे काढले कपाटामधनं, एका मोठ्या पिशवीत धरले आणि सद्गुरु जोग महाराजच्या पुढे ठेवले. कीर्तन संपल्याच्या नंतर सांगितलं, महाराज या तुमचे दर्शन घ्या. महाराजांनी त्या पैशाकडे बघितलं आणि त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यामधला अहंकार आणि चेहऱ्यावरचा घमंड सर्व गोष्टीचा उच्चार केला आणि महाराज बोलले, हा दान करत नाही आहे, हा आपल्याला पैशांचं प्रदर्शन करतो. काही काही लोकांना पैशांचं प्रदर्शन करण्याची खूप हौस असते. मुलाचा वाढदिवस आहे, करा पैशांचं प्रदर्शन. मुलाचा लग्न सोहळा आहे, तिकडे श्रीमंत आहे, दाखवा लोकांना, करा प्रदर्शन. मराठी माणसाचा हा फार मोठा अवगुण आहे. 2-4 लाख त्याच्याकडे आले ना, त्याला शांत दृष्टी देत असतो. 2-4 लाख तो कोणत्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेल सांगता येत नाही. त्याचं बोलणंही बदलतं, त्याचं चालणंही बदलतं, त्याला पटनावर त्याच्या शर्टाचे 2-3 पट्टे उघडे असतात वरचे. काय पैसा पैसा माणसाला सर्व चार बदलून टाकते आणि प्रदर्शन करण्याची सवय असते लोकांना. सांगू तुम्हाला, पैशाचं प्रदर्शन जरूर करा, मुलाचा लग्न सोहळा करून त्याचं दाखवू नका प्रदर्शन. मुलाचा वाढदिवस करून दाखवू नका प्रदर्शन पैशांचं. पैशांचं प्रदर्शन करायचं असेल, या बेलेश्वर संस्थांमध्ये, महादेव मंदिरामध्ये एका कार्यकर्त्यांना त्यांना म्हणा, त्यांना सांगा, माझं वाक्य पूर्ण करू द्या, त्यांना म्हणा, कार्यकर्त्यांना भेटा, कारण तुम्ही सप्ताह फारच चांगला करता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही लोक आणतात, चांगले गायक आणतात, एवढा आवाढव्य खर्च करता, सप्ताह गावाचा आसार ठेवत राहा, आणि किती कमी पैसे पडते मला सांगा. घेऊन जा पैसे, ते पैसे इथे दान करावे, याला म्हणतात श्रीमंतीचं प्रदर्शन, याला म्हणतात. पण इथे होत नसताना आम्ही आमच्या संसारात करत असू, त्याला काही अर्थ नाही. संसारातलं मोठेपण कुचकामी असतं. मुलाचं लग्न किती मोठं करा, लोक 2 दिवस नाव काढतात, विसरून जातात, आणि माधव संस्थांना दान करून बघा, चंद्र सूर्य असेपर्यंत लोक तुम्हाला विसरणार नाही. हे परमार्थाचं दान तरी विसरणार नाही. अरे ज्यांनी सप्ताह करण्याकरता प्रयत्न केला, पूर्वजांनी प्रयत्न केला, त्यांना आम्ही विसरलो नाही. हा सभामंडप बांधताना ज्यांनी खर्च केला त्यांना मी विसरणार नाही. सप्ताहाची पंगत जे देतात त्यांना मी विसरणार नाही. जे वर्गणी देतात त्यांना आम्ही विसरणार नाही. का हे परमार्थाचं दान असताना, आणि या दानामुळे मनुष्य समाजामध्ये जिवंत असतो. प्रदर्शन करतो तो माणूस, महाराज पैशाला हात लावत नाही. तेव्हा तो माणूस म्हणतोय, महाराज इतके मोठे पैसे तुमच्या समोर येणारा देणारा माणूस
तुम्हाला कधीच पाहायला भेटणार नाही. आले तुमच्या समोर घेऊन जा, नाही नका म्हणून. महाराज त्याला उत्तर फार सुंदर देत आहे. महाराज सांगताय, ऐक, माझ्या आयुष्यामध्ये इतके मोठे पैसे देणारा माणूस मला कधी पाहायला भेटणार नाही. गोष्ट खरी असेल, पण तू माझं वाक्य लक्षात ठेव. इतके मोठे पैसे समोर आल्याच्या नंतर सुद्धा इतक्या मोठ्या पैशांना लाथ मारणारा कीर्तनकार तुलाही कधी आयुष्यात पाहायला भेटणार नाही, हा साधूच्या जीवनाचा. आणि इतका मोठा संसारातल्या वस्तूंचा त्याग केला म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ब्रह्मानंद ठसकावला. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. महाराज, आमचा छोटासा प्रश्न आहे. हे सगळं करण्याकरता तुम्ही साधना कोणती केली, त्या साधनेचा उल्लेख आम्हाला सांगा. महाराज त्या साधनेचा उल्लेख करताय. माझी मत झाली, माझी मत झाली पंढरपूर लवराय पंढरपूर. कॅमेरा फिरून द्या तिकडं. तूने हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तूने हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तूने हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा.
एवढं नामस्मरण केलं की माझी वाचा अनावर झाली, माझी मद झाली अनावर वाचा, हृदया नामाचा घेतला असेल. दुसरा माझ्या आयुष्यात कोणता छंद नाही, कोणता माझा व्यवसाय नाही, कोणता धंदा नाही. दिनरजनी आनंद आणि गोविंदाचे फवाडे. नामस्मरण केल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने विषयाचा विसर पडत नसतो. नामस्मरण माणसाला संपूर्ण संसारातल्या विषयाचा विसर पडत असतो. महाराज, एखादं मंदिर किती मोठं आहे महत्वाचं नाही, त्या मंदिरामध्ये किती सजावट चांगली आहे महत्वाचं नाही, त्या मंदिराला शोभा कशाची असते. कबीर महाराज वर्णन करताय की मंदिरामध्ये जर दिवा लागत नसेल दररोज नेमाने तर त्या मंदिराला शोभा नाही. त्या दिव्यामध्ये तेल आणि वात नसेल तर दिव्याला जशी शोभा येत नाही, त्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये पद पैसा प्रतिष्ठा मान सन्मान सौंदर्य सगळं काही आहे, पण त्याच्या आयुष्यामध्ये भगवंताचं नामस्मरण नाही. त्या दिव्याप्रमाणे त्याचंही जीवन न शोभणारा अशा प्रकारचं आहे. मंदिर सुनायक दीप बिना, दीप सुनायक ज्योति बिना, भजन बिना जल गईयो, भजन बिना जल गई. त्या मंदिराला शोभा फक्त दिव्यामुळे असते, दिव्याला शोभा त्या वातीमुळे असते. तसं माणसाला शोभा भगवंताच्या जीवनामध्ये फक्त नामाला, त्याच्याशिवाय आमच्या जीवनात कशाने शोभा नाही. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय जे काही आमचं जगणं आहे सगळं निरंतर कशा प्रकारचं आहे त्याला काही अर्थ नसतो. एखाद्या स्त्रीला आयुष्यामध्ये महत्व प्राप्त होण्याकरता समाजाने तिचं नाव गेल्याच्या नंतरही चांगलं घ्यावं असं तिला वाटत असेल तर स्वतःच्या जीवनामध्ये प्रतिष्ठा तिने जोपासली पाहिजे. आणि कोणत्या गोष्टीने तिची प्रतिष्ठा मोठी होते, एकाच गोष्टीने. ती पाहण्याकरता सुंदर आहे नाही काही महत्वाचं नाही, ती कोणत्या पदावर आहे नाही काही महत्वाचं नाही, ती उच्च शिक्षित नाही एज्युकेटेड नाही काही महत्वाचं नाही. तिच्या आयुष्यामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होत असते. लोक तिचं दर्शन घेतात, तिला पूज्य मानतात. एकाच तत्वाने स्त्रीच्या जीवनातलं एक तत्व ते म्हणजे तिच्या जीवनातला पातिव्रत्याचा धर्म. या एका तत्वाने स्त्री पूज्य होत असते. बाकी हे सोडून तिच्या आयुष्यात काही असलं तरी त्या गोष्टीला शून्य किंमत प्राप्त होते. शास्त्र त्याला मान्यता द्यायला तयार नाही. एकाच गोष्टीने याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे सगळं काही आहे पण आयुष्यात तिला काही महत्व प्राप्त होत नाही. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदगली तथा पंचकन्या स्मरणित्यम महापातक नाशन. पतिव्रता स्त्रियांची नावं सकाळी उठल्याच्या नंतर जर आपण घेतली तर मनुष्याच्या जीवनातले पाप नष्ट होतात. अधिकार आहे तिचा. पतिव्रता स्त्रीचं जर दर्शन आपण घेतलं तर दर्शनीय प्रशस्ती पुण्य पुरुष महात्म्याचं दर्शन घेण्याचं जे पुण्य प्राप्त होतं पतिव्रता स्त्रीचं दर्शन घ्या तुम्हाला तेवढंच पुण्य प्राप्त होतं. हा अधिकार आहे तिचा. या अधिकाराने ती मोठी होत असते आणि समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होत असते तिची. तिच्या पतिव्रतेच्या धर्माने ती मोठी होत असते. महाराज वर्णन करताय पतिव्रता यावे वार्धक्य द्यायचे. एखाद्या स्त्रीला म्हातारपण जरूर यावं, जरूर म्हातारी व्हावी, पण ती कशी म्हातारी व्हावी, पतिव्रतेचा तत्वाचा सांभाळ करत करत ती म्हातारी व्हावी. तर तिच्या आयुष्यातल्या पतिव्रतेचा सांभाळ न करता ती कोणीही पदावर जात असेल तर जीवन शून्य आहे तिचं. मनुष्याच्या जीवनामध्ये पद आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, सगळं आहे, पण त्याच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती नाही. माझी भक्ती विना घडो त्याचे जियालेपणा. अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. तर या जगात दगड काही कमी आहेत का? दगडामध्ये त्या माणसामध्ये काय फरक आहे? भक्ती वाचून कोणताही माणसाचं जीवन जगणं असेल मग सत्याने असेल श्रीमंतीने असेल त्याला काहीच अर्थ नाही. महाराज बोलताय माझं नामस्मरण अनावर अशा प्रकारचं झालं आणि त्याचा परिणाम विसर पडला. कसं नामस्मरण केलं महाराज तुम्ही? लावातिया सोसे पुढे चाले म्हणा धनाचा कृपणा लोभ दैसा. कृपण माणसाला कंजूस माणसाला जेवढं पैशाची प्रीती असते धनावर त्याचं जेवढं प्रेम असतं आणि लाभाशिवाय कुठेही लोभी मनुष्य पुढे सरसावत नाही. त्याप्रमाणे नामस्मरणात मी इतका रममाण झालोय की त्या धनाप्रमाणे त्याची प्रीती धनावरती तशी माझी प्रीती फक्त नामस्मरणावरती. महाराज
एवढं सगळं तुम्ही केलं, आयुष्यात तुम्हाला नेमकं काय साध्य झालं, काय प्राप्त झालं, मला तेही आपल्याकडे सांगणार आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संदेश आपल्यासोबत घेऊन सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, सौंदर्य कमी येतं काय मार्गदर्शन करताय करून कसं इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन अकेला